छावडी परिसरातील वैदवाडी येथे पत्र्याच्या खोलीत अवैधरित्या मावा तयार करून विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपीसह मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन, तयार मावा, सुगंधित तंबाखू आणि सुपारी असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करत होते। त्यावेळी वैदवाडी येथील लोखंडी चाळ परिसरात बबन रामा लोखंडे हा पत्र्याच्या खोलीत मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला असता लोखंडे हा इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने मावा तयार करताना आढळून आला। त्याच्याकडून 1,20,000 रुपयांचा मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन, 10,000 रुपयांचा 5 किलो तयार मावा आणि 14,000 रुपयांचा 20 किलो सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारी चुरा आणि प्लास्टिक पुड्या असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चौकशीत मावा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू आणि सुपारी मेहराज राहणार मुकुंदनगर हा पुरवठा करत असल्याचे आरोपीने सांगितले। मेहराज हा सध्या फरार आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।